लाल रंगाची फोर व्हीलर पॅव्हेलियनच्या डाव्या बाजूला आहे, कृपया थोडी साईडला घ्यायची आहे. मीरा संघाचा 12वा खेळाडू पॅव्हेलियन बॉक्समध्ये पाठवायचा आहे. मीरा संघ मीरा संघ 12वा खेळाडू पाठवा, जेणेकरून तुमची नावं आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत. सलामीचे फलंदाज येतात. राजा इथे आहे, धावत येत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. हां नंदू पेडवेकर. सलामीची जोडी स्ट्राईक वर पाहतोय आपण. रमाकांत आणि चंद्रशेखर ओवळेकर यांनी पहिला चेंडू टाकलेला. पहिल्या चेंडूवर चांगल्या पद्धतीने खेळून रमाकांत यांनी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. पहिला चेंडू 2 धावा. सुरुवात चांगली मीरा संघाची आपण पाहतोय. पुन्हा एकदा नंदकुमार ओवळेकर गोलंदाजीसाठी सज्ज. क्रॉस बॅट मारण्याचा पूर्ण प्रयत्न. चेंडू जातोय विकेट किपरच्या डोक्यावरून, सरळ जातो तो. चेंडू चांगल्या पद्धतीने अडवला जातोय. निश्चितच 2 धावा पूर्ण करतात. तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. 2 धावावर समाधान मानलं जातंय. 2 धावेने 2 चेंडू टाकून झाले. 2 धावा आणि अतिरिक्त अजून 2 धावा म्हणजे 4 धावा 2 चेंडूवर झालेल्या आहेत. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पॉवर प्ले असल्या कारणाने डोक्यावरून चेंडू निघून जातोय. सरळ दणदणादण 4 धावांसाठी. पंचांचा इशारा. पंच आपण पाहतोय बंड्या. एक चांगलं पंचगिरी पूर्ण दिवसामध्ये आपण पाहतोय करताना. तसेच दुसऱ्या बाजूला अंपायर पाहतोय तो हसमुख. 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त होतोय. 3 चेंडूमध्ये नंदकुमार ओवळेकर यांना आपण पाहिले तर 8 धावा या रमाकांत या फलंदाजाने ठोकलेल्या. चांगली सुरुवात मीरा संघाची. जाऊ दे पाणी घेऊन जायचं आहे. पाणी घेऊन आता अंपायरचा 3 बॉल बाकी आहेत ना. नाही काय नुसतं स्ट्रोक खेळताना पाणी मागवलं माहिती आहे का. उष्णता जास्त असल्या कारणाने पाणी वारंवार प्यायचं आहे, जेणेकरून फलंदाजांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी घेतली जाते. गोलकोंडे आहे ते. आता तो खेळतो बॅट्समॅन 65 वय. पंचांचा इशारा होतो. खेळाला सुरुवात होते. पुन्हा एकदा चंद्रशेखर टू रमाकांत. चेंडू निघून जातोय तो वाईड घोषित करतात पंच. खूपच बाहेरचा चेंडू होता. रमाकांत यांनी ओळखला चेंडू बाहेर निघून जातोय. चेंडू सोडून देतोय. पंचांचा इशारा. एक अवांतर वाईट घोषित. 1 धाव मिळते. 9 धावा झाल्या. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने खेळून काढलेला चेंडू जातोय तो
सरळ क्षेत्ररक्षक थोडासा ए बघा त्याला बघा जरा प्लीज उठला उठला कुठली दुखापत होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय मात्र 2 धावा रोखू शकत नाही. या 2 धावेने धावसंख्या होते ती मीरा संघाची 11 धावा. चेंडू अडवण्याचा खूपच चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला होता. आमचा मान लेफ्टी इथेच पडलेला आणि पाय मोडला. उलटा नाही धावायचा. पुन्हा एकदा जोरदार मारता प्रयत्न मात्र इथे नक्की झेल होऊ शकतात. चांगल्या पद्धतीने झेल टिपतोय रमाकांत मात्र इथे बाद होतोय. आपली खेळी संपुष्टात. नक्कीच 5 चेंडू टाकून झाले तर नंदकुमार होळेकर यांची आणि 11 धावा देते. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. पहिला हादरा बसतोय रमाकांत. तर रमाकांत यांची जागा आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने खेळी केली आपल्या संघासाठी. त्यांची जागा भरून काढण्यासाठी सुरेंद्र येतोय. सुरेंद्र मात्र म्हणजे एक चांगला खेळाडू आपण पाहतोय मीरा संघातून. नक्कीच आज सुद्धा आपल्या संघासाठी खेळ निश्चितच त्यांच्या बॅटमधून निघणार आहे असा राजा हे इथे आम्हाला वारंवार सांगतायत. तर सुरेंद्रसाठी इथे एक पारितोषिक आलेलं आहे ते राजाकडून. जर का षटकार मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक राजा यांच्याकडून मिळणार आहे. शेवटचा चेंडू नंदकुमार होळेकर यांचा. सुरेश चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढतात. एकच धाव मिळण्याची शक्यता. चांगलं क्षेत्ररक्षक होते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न नाही. पहिलं षटक समाप्त होते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मीरा संघाची 12 धावसंख्या झालेली आहे. चांगली सुरुवात मीरा संघाची. 5 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. 12ची सरासरी कायम ठेवण्यात नक्कीच हा संघ आपली फलंदाजीच्या रूपाने धावसंख्या उभारू शकेल. बॉलर बॉलर ओवळा संघाचा आपण पाहिलं तर एक नवीन गोलंदाज आलेला आहे तो विजय. स्ट्राईक वर आपण पाहतोय नंदू. डावखुऱ्या हाताचा फलंदाज विजयचा चांगला चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढतायत. क्षेत्ररक्षण थोडस गचाळ होतंय. चेंडू निघून जातोय तो 4 धावांसाठी. जिथे 1 धाव मिळायला पाहिजे होती तिथे मात्र 4 धावा मिळतात. या मीरा संघाला 4 धावेने धावसंख्या होती ती 16 धावा झालेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर दणदणादण चौकार ठोकलेला आहे तो नंदू याने. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी. हवेची साथ आहे ते उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. मात्र डावखुरा फलंदाज त्याच पद्धतीने चांगलं फलंदाजी करताना पाहतोय. 1 धावावर समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवर चौकार केल्यानंतर स्वतःला सावरल्यानंतर चांगलं गोलंदाजी करताना आपण पाहतोय विजय. एकच धाव दुसऱ्या चेंडूवर देताना. आणि सुरेंद्रसाठी एक पारितोषिक आलेलं आहे. ते सुरेंद्रनं जर षटकार ठोकला तर राजा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. विजय टू सुरेंद्र.
जोरदार मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील होतोय आणि होय पंच निश्चितच नक्कीच बोट वर करतायत. हा नंदू सुरेंद्र मात्र बाद होतोय. षटकार मारण्याच्या नादामध्ये सुरेंद्र मात्र इथे भोपळाही न फोडता बाद होतोय. कीपर रमाकांत ठाकूर याने चांगल्या पद्धतीने झेल घेतला सुरेंद्र यांचा. तर सुरेंद्र यांची खेळी संपुष्टात आली आणि त्यानंतर नवीन फलंदाज प्रमोद पेडवेकर, नंदकुमार पेडवेकर यांचे बंधू इथे, दोन्ही बंधू इथे फलंदाजी करताना आपणास नंदू आणि प्रमोद प्रमोद आहे का? धावा किती? रन किती झाले? 17 धावा झालेत. अजूनही या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. प्रमोद पेडवेकर हे फलंदाजीसाठी सज्ज. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, फुलटा चेंडू घेतोय, जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि क्षेत्ररक्षक थोडेसे चुकी करतात आणि 2 धावा मात्र इथे पूर्ण करतात. पहिल्याच चेंडूवर पहिलंच जीवदान मिळतंय ते प्रमोद यांना. नक्कीच या जीवदानाचं आपल्या संघासाठी नक्कीच फायदा फटकेबाजी करून करणार आहेत हे आपणास नक्की दाखवणार. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट लेगच्या दिशेने एक टप्पा मिळतोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या होती ती 21 धावा झालेल्या आहेत. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतो शिल्लक आहे. गाडी काढायला सांगितलं, गाडी काढायची आहे. ती मध्येच लावली. MH48CC2225 ही गाडी थोडीशी बाजूला काढा जेणेकरून कुठलाही संघाला किंवा फलंदाजांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, प्रत्येक चेंडूवर आपण पाहतो 2 धावा. प्रमोद पेडवेकर यांनी चांगल्या पद्धतीने घेतलेली आहे. चांगली सुरुवात आपली फलंदाजी केली आहे. 2 धावेने या षटकाची समाप्ती झाली आहे. तर धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो 23 धावा. चांगली सुरुवात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 12 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा दिलेल्या आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं तर नंदकुमार ओवलेकर यांनी षटक टाकलं, 12 धावा दिल्या. तर दुसरं षटक विजय यांनी टाकल्या तर 1 चौकार आणि 2-2-2-1 असं आणि 1 विकेट, तर 11 धावा दिल्या. टोटल धावा आपण पाहिल्या तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली त्या 23 धावा. हे चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती मीरा मास्टर संघाची. तर राजा आपण पाहिलं तर राजा एक चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. पॅव्हलियन बॉक्समध्ये बसतोय म्हणजे त्याच्या हाताला थोडी दुखापत, इजा झाली, अनफिट आहे. त्या कारणाने आमच्या पॅव्हलियन बॉक्समध्ये बसलेला दिसत आहेत राजा. नक्कीच त्याची कमतरता या संघाला नक्कीच जाणवेल, परंतु चांगली फलंदाजीसुद्धा या मीरा संघाने सुरुवात केलेली आहे. 23 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात मानावी लागेल ती मीरा मास्टर संघाची. नवीन गोलंदाज आपण पाहतोय ओळा संघाचा ज्ञानेश्वर. हे महेंद्र काय महेंद्र नंदूसाठी ज्ञानेश्वर. पुन्हा एकदा फुलटा जोरदार मारण्याचा प्रयत्न, जातोय तो क्षेत्ररक्षक वरून चौकार. पंचांचा इशारा होता, पंच बंड्या यांचा इशारा 4 धावांसाठी. पहिल्या षटकातील ज्ञानेश्वर यांच्या पहिल्या षटकातील आपण पहिल्या चेंडूवर चौकार ठोकताना धावसंख्या होते ती मीरा संघाच्या 27 धावा. पहिल्या चेंडूवर लागोपाठ दुसरं षटक
आणि तिसऱ्या षटकामध्ये पण चौकार मारला पाहिजे. हा. पुन्हा एकदा क्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न नक्कीच सफळ होतोय. एक धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षक थ्रो होईपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण काढतायत. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. 2 धावेने धावसंख्या होतात ती 29 धावा होत आहेत. नाही तर जोरदार मारता प्रयत्न फसतोय. चेंडू जातो निर्धाव. धाव संख्येत बदल नाही. धाव संख्या रोखून ठेवतात. धाव संख्या होती ते 27 धावा. आणि आपल्या समोरून जातो तो रेलगाडी. अरे रेलगाडी छुक 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 छुक. शॉर्कर चेंडू मात्र एक धाव रोखू शकत. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच घातक होऊ शकतो. मात्र नाही. थ्रो थोडासा कदाचित लेट होतोय आणि 2 धावा पूर्ण होतात. नंदू याने पाहिलं तर चांगली फलंदाजी करताना आपल्याला दिसत आहेत. चांगली फलंदाजी चांगली सुरुवात केली आहे. 31 धावा झाल्या आहेत. तर नंदकुमार यांचे आपण पाहिलं तर वैयक्तिक धावा झाले ते 14 धावावर खेळतोय. फुलटच चेंडू याचा पुरेपूर फायदा घेताना दिसतोय. वरून चेंडू क्षेत्ररक्षक कुठलाही नाहीये आणि चांगलं क्षेत्ररक्षक करण्याचा प्रयत्न मात्र निष्फळ ठरतोय. जातोय तो चौकार. दन दनादन चौकार. पंचांचा इशारा. 4 धावांसाठी. कमॉन डीजे. या 4 धावेने आपण पाहतोय शेवटचा या षटकातील शेवटचा चेंडू आणि धाव संख्या होतोय ती मीरा संघाची 35 धावा झालेल्या आहेत आणि 2 गडी बाद झालेले आहेत. आमचे गुणलेखक आपण पाहिलं तर किशोर पाटील. या तिसऱ्या षटकातील आपण पाहिलं शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. सर्कल मध्ये चेंडू पडतोय. 1 धाव पूर्ण. 2 धावाचे नक्की 2 धावा पूर्ण. चांगला थ्रो मात्र हातामध्ये चेंडू नाहीये. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय मात्र नाहीये. सफल ठरतोय आणि बाद होतोय. माफ करा बाद होतोय. पंचांचा इशारा. हसमुख मात्र यांचं पूर्णपणे लक्ष होतं. गडी बाद होतोय. प्रमोद बाद होतोय धावचीच्या रूपाने आणि धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर होत आहेत त्या 37 धावा झाल्या आहेत. हा. धावचीच्या रूपाने आपण पाहिलं तर प्रमोद हे बाद झाल्यात. 6 धावा आपल्या संघासाठी काढल्यात. धावशीच्या रूपाने बाद झालेले आहेत. 3 गडी बाद नंतर 3 षटकाची समाप्ती आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ते 37 म्हणजे 37 धावा. मीरा संघाचे आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने खेळी करताना फलंदाजी करताना आपण पाहतोय. नवीन गोलंदाज आपण पाहिलं तर ओळा संघाचा दिलीप आणि प्रमोद यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रीतम. चौथं षटक हाताळण्यासाठी दिलीप. चांगला चेंडू होता. पूर्णपणे फसतायत फलंदाज. चेंडू जातो निर्धाव. चांगली सुरुवात दिलीप यांची. उलटा चेंडू नक्की झेल होईल काय. मात्र क्षेत्ररक्षक थोडा कमी पडतोय. उड्या मारतोय आणि चेंडू येतोय तो स्वतः गोलंदाजाच्या हातामध्ये. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव करण्याचा प्रयत्न नक्कीच बाद होतोय. सुरेंद्र नाही नंदू मात्र धावचीच्या रूपाने बाद होतोय.
दिलीप यांचं मी कौतुक करेन. स्वतः गोलंदाजी केली आणि स्वतः चेंडूवर धाव मारली. धाव घेतल्यानंतर चेंडू स्वतः कलेक्ट करून हा मात्र धावतीच्या रूपाने गडी बाद करतोय दिलीप. 39. धाव संख्या झाली आहे ती 39 धावा होत आहेत मीरा मास्टर संघाच्या. तर नंदू याने चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी 22 धावा काढलेल्या आहेत. विशू तरे नवीन फलंदाज. तर प्रीतम यांना अजूनपर्यंत स्ट्राईक भेटली नाही. आता मात्र स्ट्राईक वर दिसत आहेत. तर दिलीप आपला चेंडू निश्चितच जोरदार मारण्याचा प्रयत्न करण्यात आणि हो चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि इथे बाद घोषित करतात. बॅटची कड घेऊन जातोय आणि पंचांचा इशारा गडी बाद. प्रीतम मात्र आपल्या संघासाठी खातही न खोलता बाद होत आहेत. तर चांगली गोलंदाजी मानावी लागेल ते दिलीप यांची. किती चेंडू? तीन चेंडू टाकून दिले. 2 गडी बाद करतायत आणि 2च धाव देतात. ते दिलीप हे चांगले गोलंदाज आपल्या संघासाठी. नक्कीच तर धाव संख्या रोखून ठेवलेली आहे ते दिलीप याने. धनेश्वर तुमच्या तोवरचा आहे धनेश्वर. सुरुवात मात्र चांगली झाली होती मात्र इथे गडी वारंवार बाद होतात. त्याचाच फटका या धाव संख्येवर बसतोय. नवीन फलंदाज आलेला तो धनेश्वर. धनेश्वर टू दिलीप. एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते. कुणी क्षेत्ररक्षक नाहीये. सर्कलच्या आतमध्ये चेंडू जातोय. 3 क्षेत्ररक्षक धावतात. 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावेने धाव संख्या होत आहे ती 41 धावा झाल्यात. अजूनही या 4थ्या षटकातील आपण पाहिले तर 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धाव संख्या पाहिली तर आपण थोडीशी रोखून ठेवलेली आहे. ते दिलीप याने चांगली गोलंदाजी करताना आपल्याला दिसत आहेत. स्टेट ड्राईव्ह. चांगले क्षेत्ररक्षक मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावा पूर्ण करतात. एक 1 शॉट. पंचांचा इशारा होतोय. 1च धाव मिळते. जिथे 2 धावा हव्या होत्या तिथे 1च धाव मिळते. 1च धाव आहे. साईडला पाहिजे लिहितो. हम्म. 42 धावा. चांगला शॉट. चांगला थ्रो होतोय. 2 धावा आणि 2 धावेने धावसंख्या षटकाचा समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा झालेल्या आहेत. पाणी घेऊन जायचंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा म्हणजे 11 धावांची आपण पाहिलं तर सरासरी प्रत्येक षटकामागे ठेवली आहे. ते मीरा मास्टर संघाने 12 धावांची सरासरी होती. मात्र दिलीप याने चांगली गोलंदाजी करतानाच आपल्या संघासाठी तसे धाव संख्या रोखून ठेवली आहे. ती 11 वर ही सरासरी नेऊन ठेवलेली आहे. ती फलंदाजी करताना त्या संघावर. हम्म. 5वे षटक पाहिले तर ओळा संघाकडून विश्वास मुकादम यांच्यामध्ये हातामध्ये चेंडू ठेवलेला आहे.
गोलंदाज विश्वास मुकादम. विशूसाठी लो फुलटाच पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न जातोय तो दणदणादण चौकार. पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलं तर हल्ला बॉल केलेला आहे. तर विशू तरे यांनी पहिला चेंडू चौकार ठोकलेला आहे आणि विश्वास यांचाच पहिल्या षटकातील पहिला चेंडू यांना सुद्धा चौकार ठोकतायत. लो फोल्टस टाकण्याचा प्रयत्न मात्र पुढे येऊन चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला हा फटकार. विशू तरे यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न आता निश्चितच फसतोय. एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक स्वतः धावतात मात्र 2 धावा निश्चितच पूर्णपणे काढतायत. 2 धावेने धाव संख्या होते ती 50 धावा झालेल्या आहेत. विशू तरेसाठी पुन्हा एकदा फुलटॉस लो फुलटॉस फसतायत वारंवार आणि पंचांचे हात भेटतावतात. वाईटचा इशारा पंचांकडून. पंच पाहिलं तर बंड्या. एक अवांतर धाव मिळते आणि 51 धावा होत आहेत. अजूनही या षटकातील आपण पाहिलं तर 4 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि हा तिसरा चेंडू वाईट. फिरून मारण्याचा शॉट लेगच्या दिशेने हा चेंडू भिडकावलेला आहे आणि नक्कीच चौकार मिळतोय. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. तर या 3 चेंडूवर आपण पाहिलं तर 11 धावा आलेल्या आहेत. म्हणजे 2 चौकार, एक डबल धाव आणि एक वाईट. टोटल धावा आपण पाहिलं तर 55 धावा झालेल्या आहेत. तर विशू तरे यांची सुद्धा आपण फलंदाजी पाहिली तर 3 चेंडूवर जवळजवळ 10 धावा काढलेल्या आहेत. चांगली फलंदाजी करताना मीरा संघाकडून आपण पाहतोय. तर थोडे विश्वास हे थोडेसे महागडे पडताना शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आपण पाहतोय. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. नक्कीच बॅटवर चेंडू व्यवस्थितरित्या आला नाही आणि 2 धावा मात्र पूर्ण करतायत. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे ती मीरा संघाची 57 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. नक्कीच 1 बाउंड चौकार. क्षेत्ररक्षकाने थोडीशी काळजी घ्यायची आहे. कुठली दुखापत होणार नाही आपल्याला याची काळजी स्वतःने घ्यायची आहे. आणि या चौकारणीशी आपण पाहिलं तर धाव संख्या होते ती 61 धावा. म्हणजे चांगली स्थिती आपण पाहिले तर फलंदाजीमध्ये आपण पाहतोय मीरा संघाची. आणि महागडं षटक विश्वास यांचा आपण 5 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 12, 14, 16 धावा दिल्यात आणि एक वाईट म्हणजे 17 धावा दिल्या आहेत. अजूनही शेवटचा चेंडू विशू तरे यांच्यासाठी चांगली फलंदाजी करताना पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. पंचांवर चेंडू आदळतोय. पंच एकदम मजबूत आहेत त्या कारणाने त्यांना तो काही इजा झालेली नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि नक्कीच तिसरी धाव सुद्धा पूर्ण होण्याची शक्यता. आणि होय 3 धावा इथे सहजरित्या पूर्ण करतायत आणि 5 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. धाव संख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 64 धावा काढलेल्या आहेत मीरा मास्टर संघाने आणि ओला मास्टर संघाला 65 धावांचं उद्दिष्ट इथे समोर ठेवलेलं आहे. नक्कीच चांगली फलंदाजी, चांगली स्थिती आपल्या फलंदाजीमध्ये करून दाखवली ती मीरा मास्टर संघाने. हे षटक आपण पाहिलं शेवटचं षटक हे थोडंसं विश्वासांचं आपल्याला महाग पडतंय. जवळजवळ आपण पाहिलं तर 12, 14, 16 20
शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं 20 धावा दिलेल्या आहेत ते विश्वास याने. हे 5 षटक आपण शेवटचं षटक पाहतोय ते हाणामारीचं षटक असतं. नक्कीच आता या षटकामध्ये चांगले चांगले गोलंदाज सुद्धा मार खाऊ शकतात आणि ती स्थिती या गोलंदाजावर आली आणि 20 धावा देऊन मीरा मास्टर संघाने 64 धावा काढलेल्या. 65 धावा जिंकण्यासाठी समोर ओवळा संघासाठी उद्दिष्ट ठेवले ते 65 धावांचं. आणि कशा प्रकारे फलंदाजी करतायत ते आपण नक्कीच पाहूया. चांगले फलंदाज आपण ओवळा संघामध्ये पाहतोय. नंदकुमार ओवळेकर सुद्धा एक चांगले हार्ड हिटर फलंदाज. नक्कीच आपल्याला त्यांची फलंदाजी पाहायला मिळेल. थँक्यू विशाल भाई. नारंगी मास्टर्स तर अध्यक्ष कमलेश म्हात्रे साहेब यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल होणार आहे. नाणेफेकीचा कॉल होतोय. बाळकुम मास्टर आणि नारंगी मास्टर. कमलेश म्हात्रे साहेब यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कॉल होतोय. तर जगदीश घरत
यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल होतोय. तर हा आपण सामना पाहिला तर बाळकुम मास्टर आणि नारंगी मास्टर हा 5 षटकांचा सामना होणार आहे. तर टॉस जिंकलेले ते नारंगी मास्टर संघ टॉस जिंकलेले आणि नक्कीच आम्हाला कळवायचं आहे फलंदाजी की क्षेत्ररक्षण. तर नारंगी मास्टर या संघाने आपण पाहिलं तर नाणेफेकीचा कॉल झाल्यानंतर टॉस जिंकल्यानंतर नारंगी मास्टर टॉस जिंकतोय आणि क्षेत्ररक्षक हे स्वीकारलेलं आहे. तर फलंदाजीसाठी पाचारण करतायत ते बाळकुम मास्टर संघासाठी. चला खेळाला सुरुवात होतोय. गोलंदाज आपण पाहिलं तर धनेश्वर मीरा संघाकडून पहिलं गोलंदाज आपण पाहिलं तर धनेश्वर. तर सलामीची जोडी फलंदाज कृपया नाव सांगायचं आहे. बॅट्समन्स नेम रमा ठाकूर स्ट्राईकवर आपण पहिला चेंडू भेटकावून देतो. एक धाव पूर्ण क्षेत्ररक्षक खराब होतोय. 2 धावा पूर्ण नक्कीच आणि जातोय चेंडू सीमारेचे पार. पहिला चेंडूवर आपण पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षक आणि चौकार जातोय. चौकारने सुरुवात चांगली सुरुवात आपण पाहिलं तर 5 षटकामध्ये 65 धावांचं उद्दिष्ट आहे. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने खेळून काढतात मात्र इथे क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण. दुसरा धाव करण्याचा प्रयत्न सहजरित्या पूर्ण. 2 धावा पूर्ण म्हणजे 2 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 6 धावा पूर्ण. 13 धावांची सरासरी प्रत्येक षटकामध्ये आणि 2 चेंडूवर 6 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ते ओला मास्टर संघाची. गोलंदाज आपण पाहिलं तर धनेश्वर स्टेट ड्राईव्ह. इथे चेंडू जातोय तो सरळ सीमारेषे पार. चौकार. पंचांचा इशारा. जी सुरुवात व्हायला पाहिजे होती ओळा संघाला ती सुरुवात मात्र इथे रमा ठाकूर यांनी करून दिली आहे. चांगली सुरुवात. 3 चेंडूवर 2 चौकार म्हणजे 10 धावा ठोकलेल्या आहेत ते रमा ठाकूर यांनी. चांगली सुरुवात. पुन्हा एकदा आडव्या बॅटीने मारण्याचा प्रयत्न निश्चितच. पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण करतात. 2 धावावर समाधान मानतायत. सॉरी 2 धावा काढतायत. तुम्ही बोलावू नको रे. 4 चेंडू टाकून झाले त्याने 4 चेंडूवर आपण पाहिलं तर जवळजवळ 12 धावा रमा ठाकूर यांनी आपल्या फलंदाजीतून ठोकलेल्या आहेत. इथे मात्र झेल होण्याची शक्यता नाहीये. झेल सुटतोय आणि जातोय तो चौकार ना. चौकार. जे इथे मात्र लेग बाईचा पंचांचा इशारा. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकामध्ये धाव संख्या होती ती 17 धावा. चांगली सुरुवात ओवळा संघाची.
चंद्रकांत भोईर आपण पाहतोय गोलंदाज आणि नक्कीच त्यांचा आज ॲनिव्हर्सरी आहे. हार्दिक हार्दिक शुभेच्छा चंद्रकांत भोईर यांना, तसेच राजा यांच्याकडून सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिलं षटक धनेश्वर यांनी टाकलं तर 17 धावा दिलेल्या आहेत. चंद्रकांत हे दुसरं षटक हाताळण्यासाठी रमा ठाकूर यांचा चांगला स्ट्रोक आपण पाहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावेने धावसंख्या वाढ होते ती 19 धावा. रमा ठाकूर आपण पाहिलं तर 19 धावा संघाच्या आणि वैयक्तिक धावा सुद्धा 19, म्हणजे जितक्या धावा काढल्या त्या स्वतः फलंदाजाच्या बॅटमधून रमा ठाकूर यांनी. इथे मात्र उंच मारलेला चेंडू निश्चितच चांगल्या पद्धतीने झेल घेतोय आणि इथे रमा ठाकूर यांची खेळी समाप्त होत आहे. काय फोर व्हीलर काय करत आहे? ॲक्टिवा 4782 कोणाची असेल? चंद्रशेखर आला आता. इनोजी देऊ का? तर रमा ठाकूर यांची जागा भरण्यासाठी आपण पाहतोय एक स्फोटक फलंदाज चंद्रशेखर ओळेकर. तर या मैदानावर आपण पाहिलं तर मागच्या वर्षी चंद्रशेखर ओळेकर यांनी मॅन ऑफ द सिरीज हे घेतलं होतं. तशीच स्फोटक फलंदाजी नक्कीच पाहायला मिळेल. अखोट टप्प्याचा चेंडू मात्र इथे एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षक. धाव संख्या होती ती 20 धावा. तर चंद्रकांत भोईर यांना पाहिलं तर चांगली सुरुवात आपल्या संघासाठी केली आहे. पहिल्या षटकात 17 धावा गेल्यानंतर आपल्या संघाला सावरून धाव संख्या थोडी दाबून ठेवलेली आहे आणि धावा मात्र 3 चेंडूमध्ये एक गडी बाद केला आणि 3 चेंडूवर 3 धावा देतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू नंदकुमार ओळेसाठी जोरदार मारण्याचा प्रयत्न. जोरदार अपील होतोय मात्र पंचांचं बोट आकाशाकडे उंच जात आणि इथे बाद होतोय नंदकुमार ओळेकर. तर जुचंद्र मास्टर संघाने गेल्या वर्षी जी टुर्नामेंट आयोजित केलं होतं त्यामध्ये आपण पाहिलं तर चंद्रशेखर होळेकर यांनी मॅन ऑफ द सिरीज पटकावलं होतं. मात्र यावर्षी त्यांच्या बॅटला थोडं लगाम धरून ठेवलेला आहे तो गोलंदाज चंद्रकांत भोईर यांनी मात्र इथे गडी बाद करतो. 4 चेंडूमध्ये 3 धावा देतोय तो चंद्रकांत भोईर. तो विजय ठाकूर नवीन फलंदाज आपण पाहतोय. धावा किती? धाव संख्या रोखून ठेवतोय तो चंद्रकांत भोईर. 20 धावा झाल्या ते ओवळा संघाच्या. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. चांगला चेंडू किपरच्या हातामध्ये निसटतो मात्र धाव मिळत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्येत बदल नाही. धावा आहेत त्या मात्र 20. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू
चांगली गोलंदाजी चंद्रकांत भोईर यांची आपण पाहतोय मीरा मास्टर संघाकडून. पुन्हा एकदा कट करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र चांगलं विकेट किपिंग होत आहे आणि चेंडू निर्धाव. धावा रोखून ठेवतात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 17 धावा होत्या आणि या षटकामध्ये मात्र केवळ 3 धावा येत आहेत आणि धाव संख्या होते ती 20 धावा. 13 धावांची सरासरी आपण पाहिलं तर ही रोखून ठेवते धाव संख्या चंद्रकांत भोईर. विशू तरे आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी केली मात्र इथे गोलंदाजी सुद्धा नक्कीच चांगली करतील असं राजा यांचं म्हणणं आहे. पहिला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न जोरदार अपील होतंय मात्र फेटल होतं. चांगली विकेट किपिंग होते ती पल्लू यांची विकेट किपिंग अप्रतिम होती. तर सुरेख गोलंदाजी विशू तरे यांची जशी फलंदाजी केली तशीच नक्कीच गोलंदाजी हाताळताना आपल्याला दिसत आहेत विशू तरे. रमा ठाकूर यांना फर्स्ट स्लिपमध्ये लावताना दिसत आहेत. पल्लू स्टेट ड्राईव्ह नक्कीच एक धाव पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होय नाही. चांगला थ्रो होतोय. 21 धाव संख्या आपण पाहतोय त्या ओला संघाची. चांगला शॉर्ट ड्राईव्ह तसेच चांगली शतरक्षा. एक धाव मिळते. 22 धावा. चेंडू टाकून झाला ते विशू तरे यांनी 3 चेंडू 2 धावा देतोय. जशी गोलंदाजी चंद्रकांत भोईर यांनी टाकली त्याच पद्धतीने विशू तरे सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करत आहेत. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न झेल होईल की नाहीये. स्वतः गोलंदाज चेंडू कलेक्ट करतात. एकच धाव मिळते. धाव संख्या 23. जोरदार मारण्याचा प्रयत्न विकेट किपीच्या मागे चेंडू निघून जात आहे. रमाकांत मात्र कुठली चूक करत नाही. एकच धाव मिळते. धाव संख्या वाढ होते ती 24 धावा. चांगली गोलंदाजी हाताळताना अजूनपर्यंत दिसत येते विशू तरे. चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी नक्कीच म्हणावे लागेल विशू तरे यांची. एक शेवटचा चेंडू विशू तरे यांच्या 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न नक्की झेल होईल काय आणि होय. कुठलीही चूक करत नाहीये नंदकुमार पेडवेकर. चांगला झेल टिपतो. इथे मात्र गडी बाद होतोय. ओला संघाचा आपण पाहिलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 24 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 17 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा. तिसऱ्या षटकामध्ये 24 धावा. हे पहिले षटक 17 धावा. दुसऱ्या षटकात 3 धावा आणि तिसऱ्या षटकात 4 धावा म्हणजे 24 धावा या ओला संघाच्या. चांगली गोलंदाजी आपण पाहतो. दुसरं आणि तिसरं षटक हे चांगल्या पद्धतीने हाताळलं विशू तरे आणि चंद्रकांत भोईर याने.
12 चेंडू. किती पाहिजे अजून? बाबू त्याला द्या नंतर 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 थांब काय बॅट्समन कोण आहे? नवीन फलंदाज काय नाव नाही सांगितलं. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. प्रफुल्ल सुरेंद्र गोल. चांगला चेंडू सुरेंद्र यांचा. हॅट्रिक घेतला 500 रुपये माझ्यातर्फे तर सुरेंद्र यांनी जर हॅट्रिक केली तर राजा यांच्याकडून 500 रुपयाचं त्यांना पारितोषिक देण्यात येईल आहे. हॅट्रिक घेतला आता स्ट्राईकवर प्रफुल हां आणि आता ह्या नॉस्ट्राईकला तो विजय ठाकूर हा सुरेंद्र याची आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहतोय. सिंगल धाव संख्या पुढे ढकलतोय. तर धावा होत आहेत त्या ओला संघाच्या 27 धावा. तर क्लीन बोल्ड घेतल्यानंतर राजा राऊत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक सुरेंद्र यांना. चांगला चेंडू टाकतो. यार्कर पद्धतीचा बॅटवर चांगल्या पद्धतीने येत नाहीये. 2 धावा घेण्याचा प्रयत्न नाहीये. 28 धावा होत आहेत. 4 चेंडू टाकून झाले. सुरेंद्रने 4 धावा दिलेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती सुरेंद्र याची. पुन्हा एकदा चांगला पद्धतीने चेंडू निघून जातोय. तो एसटी रक्षकाच्या हातामध्ये पल्लू यांच्या हातामधून निसटतोय. धाव संख्येत बदल नाहीये. धावा रोखून ठेवतायत. धावा होत आहेत त्या 28 धावा. या षटकातील आपण पाहिलं तर एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू सुरेंद्र यांचा. जोरदार मारण्याचा प्रयत्न नक्कीच चित होतोय. प्रीतम हे कुठली चूक करत नाही. गडी बाद होतोय. प्रफुल्ल हे बाद होत आहेत. चार षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे ते ओला संघाची 28 धावा. किती पाहिजे? नवीन फलंदाज दिलीप. गोलंदाज राजेंद्र. 28 झाले ना. 6 चेंडू आणि 37 धावा. तर रमा ठाकूर यांचा जोरदार मारण्याचा प्रयत्न. बॅटवर चेंडू व्यवस्थित येत नाहीये. एकच धावावर समाधान मानावी लागेल. धाव संख्या होते ती 29 धावा आणि 5 चेंडू मध्ये अजून पाहिलं तर जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 36 धावा. होईल काय? नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. 4 चेंडू 36 धावा. चांगली गोलंदाजी मीरा मास्टर संघाची आपण पाहतोय. ओके. जोरदार मारण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज झेल घेतात आणि ते गडी बाद होतोय तो विजय. सॉरी दिलीप बाद होतो. नवीन फलंदाज रवी.
पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, एसटी रक्षक कुठली चूक करत नाहीत, गडी बाद होतोय. रमा ठाकूर यांची खेळी समाप्त होते. हा कोण आहे? विजय ठाकूर, माफ करा. यावं कट मारले ना. हे दादा नाव काय बॅट्समनचं? विश्वास, नवीन फलंदाज. चांगला चेंडू, राजेंद्र यांचा. एकच धाव संख्या होती 30 धावा. शेवटचा चेंडू अजून जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 35 धावांची गरज. आणि विजयी होतोय तो मीरा मास्टर संघ.